पालकमंत्री म्हणाले, पूरग्रस्त बाधित शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहणार नाही। सगळी मदत आपल्याला दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर कशी पोहोचेल अशा पद्धतीचं नियोजन। या बातमीचे प्रायोजक सोमानी हुंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9225179300। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील नियोजन भवनात आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळीपूर्वी पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना शासनाची मदत दिली जाईल असे आश्वासन दिले। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 12,500 पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना DPDC मधून 1 आणि शासनाच्या निधीतून 1 असे 2 किट दिवाळीपूर्वी दिले जाणार आहेत। आजवरचे सर्वात मोठे शेतकऱ्यांचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असल्याचं मत जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। सोलापूर शहरात अतिवृष्टीनं ज्यांच्या घरात पाणी आले अशा 1600 लोकांना प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत आजपासून वाटप सुरू केली असल्याचं ते म्हणाले। या पत्रकार परिषदेत आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, ZPचे CEO कुलदीप जंगम, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधव, ग्रामस्थ यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि हे पॅकेज जाहीर करत असताना आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या सरकारनं घेतलेला आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन NDRFच्या नियमाच्या पलीकडे जाऊन अनेकांना शंका होती की NDRFच्या नियमाच्या अनुषंगानं मदत मिळणार का, पण त्याच्याही पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी बांधवांना, बाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला। आणि सगळ्यात मोठा जो विषय होता, आजही काही तालुक्यामध्ये आपण बंडीशेगाव असेल किंवा काही बाळवणीचा परिसर काय होता, या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आमचे पंचनामे होणार का नाही या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता। त्यांच्याही माझं फोनवरनं बोलणं झालं। 65 मिलीमीटरच्या पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेले तालुके डिक्लेअर केलेले आहेत, म्हणजे पंढरपूर हा अतिवृष्टी झालेला तालुका डिक्लेअर केलेला आहे आपण, त्यामुळे त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी बांधवांना मदत या निमित्तानं होणार आहे। पॅकेज आपण जाहीर करत असताना कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी NDRFच्या नियमाच्या पुढे जाऊन 18,500 रुपयाची मदत आणि त्यातील काही कोरडवाहू शेती परंतु हंगामी बागायत असते, त्या हंगामी बागायत शेतीसाठी 27,000 रुपये हेक्टरची मदत या निमित्त या पॅकेजमधून मिळणार आहे। आणि बागायती शेतीचा जो विषय होता त्या शेतीला 32,500 रुपयाची मदत प्रति हेक्टरी दिली जाणार आहे। आणि सगळी जी मदत आहे ही दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या आणि बाधितांच्या अकाउंटवर कशी पोहोचेल या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल जवळजवळ 17,000 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रेशनिंगवरनं 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो तूर डाळ त्याचं आता काम चालू आहे, ती मदत देण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला। आणि तो निर्णय घेत असताना राज्यातील 1,43,52,281 हेक्टरवरील पीक लागवड झाली होती, त्यातील 68,67,556 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी घरांचं नुकसान झालं त्या ठिकाणी नव्यानं घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं त्या लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे।
त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांची केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत चर्चाही झालेली आहे. त्यामुळे त्यांना नव्यानं घरं कशी देता येतील. या व्यतिरिक्त डोंगरी भागात ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांना 10,000 रुपये आपण ऑलरेडी मदत पोचवली आहे. आणखीन 10,000ची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तसेच ज्या दुकानाचं नुकसान झाले, ज्या दुकानामध्ये पाऊस गेला, पावसामुळं ज्या दुकानाचं नुकसान झाले त्या दुकानाला 50,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या 3 जनावरांची जी अट होती ती आता आपण काढून टाकलेली आहे. आणि त्या अनुषंगानं जेवढी जनावरांचा मृत्यू झालेला आहे त्या प्रति जनावराला 37,500 रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आणि त्या लोकांना ती मदत मिळेल. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या कोंबड्या याच्यामध्ये कोंबड्यांचं नुकसान झाले, मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना प्रति नग 100 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं प्रचंड मोठा पाऊस होता. त्या पावसामध्ये जमिनी वाहून गेल्या, शेती वाहून गेली, प्रचंड मोठं नुकसान झालं. जी जमीन खरडून गेलेली आहे, जी वाहून गेलेली आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी 47,000 रुपयाची मदत प्रति हेक्टरी आणि त्यासोबत मनरेगामधनं 3 लाख रुपयेपर्यंतचं काम जे करता येईल की ज्यातून शासन जे मदत करेल. 3 लाखापर्यंतचं काम मनरेगातनं त्या शेतीमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे जवळजवळ ते 3 लाख आणि हे 47,000 असे जवळजवळ 3,47,000ची मदत जिथं कंप्लीट शेती वाहून गेली त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करण्याचा निर्णय प्रति हेक्टरी घेतलेला आहे. त्याच्यासोबत आता आपल्याकडे मत्स्यबोटी काय आपल्या इथं फार विषय नाही, पण त्याच्याही 100 कोटी रुपयाची तरतूद त्यालाही केलेली आहे. जे पायाभूत सुविधा ज्या होत्या, जे रस्ते, पूल, बाकी जे सार्वजनिक मालमत्ताचं नुकसान झालेलं आहे त्यालाही जवळजवळ 10,000 कोटी रुपयाची मदत या निमित्तानं सरकार करते. आणि त्या ज्याचं नुकसान झालेलं होतं ती सगळी परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ही सगळी मदत करत असताना DPDCच्या माध्यमातून तातडीची मदत या ठिकाणी करता यावी, पायाभूत सुविधा उभ्या करता याव्यात म्हणून DPDCतनंही 5% निधी खर्च करण्याचा आदेश आले होते. त्या अनुषंगानं तातडीच्या ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची आवश्यकता आहे, पायाभूत सुविधा दुरुस्तीची आवश्यकता आहे, शाळा आणि बाकीच्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण तोही निधी आपण उपलब्ध करून देतो आणि त्या गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय. सगळ्यात विषय जो होता की मृताच्या कुटुंबाला तर आपण ज्या ठिकाणी मृत पावले त्यांना तर 4 लाख रुपयाची मदत आपण करतोच आहे. ज्या व्यक्ती जखमी झालेल्या आहेत त्यांना 74,000 रुपयाची ते 2.5 लाखापर्यंतची मदत या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून केली जाते. घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान झालेलं आहे, ज्या वस्तूंचं नुकसान झाले त्यांनाही 5,000 रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कपडे आणि वस्तूचं नुकसान झालं त्यालाही 5,000 रुपये प्रति कुटुंब मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुकानदार टपरी तर मी सांगितलं आता 50,000. डोंगरी भागात ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांना 1,20,000 रुपयाची मदत घरासाठी या निमित्तानं होणार आहे. आणि ज्या कच्च्या घरं आहेत, कच्च्या घराचंही नुकसान झाले त्यांना 1,30,000 रुपयाची मदत होईल. अंशतः पडझड झालेल्या त्यांना 6,500 रुपयाची मदत या निमित्तानं होणार आहे. त्यामुळं जवळजवळ या घटकामध्ये ज्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं, ज्या शेतीचं नुकसान झालं, ज्या पिकांचं नुकसान झालं, पूल, रस्ते, शाळा, अंगणवाड्या ज्यांचं नुकसान झालं, ही सगळी व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी जे करता येईल ते सगळं या पॅकेजमधून करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निमित्तानं केलेला आहे, सरकारनं केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांसाठी आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही झाली नव्हती. ती मदत करण्याचं काम जवळजवळ 31,500 कोटी रुपयाचं पॅकेज या निमित्तानं सरकारनं दिलेलं आहे. त्यासोबत आपण बघतो पीक विम्याच्या बाबतीतला निर्णय आता केंद्र सरकारशी चर्चा चालू आहे. आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत, विमा कंपन्याशी बोलत आहेत.
विमा कंपन्यातूनही जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल. साधारण आत्ताच्या सुरुवातीला प्राथमिक जी अंदाज येतो तो साधारण 17,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून मदत होईल अशा पद्धतीचं नियोजन या सरकारच्या माध्यमातून केले जाते. ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर मांडत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठं नुकसान जे या निमित्तानं जे झालेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याची जी वार्षिक सरासरी होती 481 मिलीमीटर पावसाची, तो पाऊस जवळजवळ 688 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळं खूप मोठा पाऊस झाला आणि वार्षिक सरासरीच्या जवळजवळ 143% पाऊस अधिकचा पडलेला आहे. त्यामुळं जे सोलापूर जिल्ह्यातली जी 110 मंडलं होती त्यापैकी 80 मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही पण सातत्यानं पाऊस पडला आहे या सगळ्या ठिकाणचे पंचनामे या ठिकाणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अतिवृष्टी झालेली आता ते पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही. खूप ठिकाणी एक वेळा झाली, काही ठिकाणी 2 वेळा, काही ठिकाणी 3 वेळा, काही ठिकाणी 4-5 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे बाधित कुटुंबाची जी संख्या आहे जी प्राथमिक अंदाज म्हणण्यापेक्षा जवळजवळ त्या अंदाजापर्यंत आपण पोहोचतोय की साधारण 12,300 कुटुंबाची संख्या आहे बाधित कुटुंबाची. बाधित नागरिकांची संख्या साधारण 45,637 एवढी आहे आणि बाधित जनावरांची संख्या साधारण 1,868 एवढी आहे. जी सोलापूर जिल्ह्यातला विषय मी आपल्याशी सांगतोय. त्यामुळे सोलापूर जिल्हा अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पिकाचं जे नुकसान झाले ते सुरुवातीच्या अंदाजानुसार साधारण बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती 4,69,000 एवढे शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये बाधित झालेले आपल्या सगळ्यांना. आणि बाधित झालेलं क्षेत्र 4,61,000 हेक्टर एवढं बाधित झालेलं क्षेत्र आपल्या या जिल्ह्यातलं आहे. त्यामुळं आपल्यातलं जे तालुके बाधित झालेले होते तो साधारण माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर असे जे विषय आहेत हे तालुके तील साधारण 93 गावं या सगळ्या परिस्थितीमुळे बाधित झालेली होती. आणि त्यातून बाधित झालेल्या साधारण सगळ्याच शेतकऱ्यांना मदत या निमित्तानं होणार आहे. आणि त्यातून प्रशासनानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगलं काम या निमित्तानं प्रशासनानं केलं. साधारण आपण बघितलं असेल की पूर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये जी गावं होती त्या ठिकाणच्या जवळजवळ 5,500 लोकांना पुरातून बाहेर काढण्याचं आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम प्रशासनानं केलं. आणि एवढी मोठी संकट असताना सुद्धा, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती भयानक असताना सुद्धा पुरामुळं वाहून गेलेलं जो शिंदा नदी आणि त्या परिसरातल्या याच्यामध्ये अशी एकही कॅज्युअल्टी अशी झालेली नव्हती. परंतु बाकी जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी असे मृत्यू झाले. प्राथमिक टप्प्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या आपण सगळेजण पाहतो सगळ्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून झालं. ज्या ठिकाणी रेस्क्यू कॅम्प करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी ते कॅम्पही झाले, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्थाही झाली, बाकीची मदतही झाली. अनेक सेवाभावी संस्थांनी आपण बघताय की सगळ्याच गावागावामध्ये जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती मदत करतायत. त्यासोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही DPDCच्या माध्यमातून केला. त्यासोबत आम्ही खाजगी काही लोकांनी जनावरांना चारा देऊन पशुधन वाचवण्याचं काम या निमित्तानं केलं. मला वाटतं बहुतांश ठिकाणी आता पाणी कमी झालं आहे आणि लोक घरी जात आहेत, गेलेली आहेत. आणि त्या घरी गेल्यानंतर ती घरची गावाची जी परिस्थिती मुश्किलीची होती त्याही ठिकाणी आपण पाहिलं असेल की त्या सगळ्या गावं आपण जिल्हा परिषदेचे CEO इथं आहेत त्यांना आपण तातडीनं सूचना दिल्या होत्या की ती गावं पुराच्या पाण्यामुळं चिखल आणि घाणीचं साम्राज्य गावामध्ये होतं. ती गावं आपण तातडीनं स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीचं काम आता चालू आहे. गावं आपण सगळी स्वच्छ करतोय. काही सेवाभावी संस्था, RSS सारख्या काही संघटना ज्या आहेत त्याही त्याच्यामध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत आणि गावं स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे सगळं जनजीवन पूर्ववत व्हावं
म्हणून आपण प्रशासकीय पातळीवर सगळे प्रयत्न या निमित्तानं आपण सगळेजण प्रशासन करताना आपण बघतोय। त्यामुळं पहिल्या टप्प्यातली 10,000ची बाधित कुटुंबांना झालेली मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळजवळ पोचलेली आहे। परंतु सोलापूर शहरातल्या ज्या घरांचे पंचनामे झाले त्या घरांना तातडीची मदत 10,000ची आत्तापर्यंत पोचली पाहिजे होती, परंतु ती मदत अजून पोचली कारण ग्रामीण भागामध्ये पंचनामे आणि बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रशासन व्यस्त असल्यामुळं थोडी ती मदत पोचायला उशीर झाला। पण आजच मी प्रशासनाशी मगाशी चर्चा केली, आज साधारण 1,000 कुटुंबांना आज मदत होते आणि उर्वरित जे 1,600 कुटुंब आहेत त्यांना उद्याच त्यांच्या खात्यावर त्यांची 10,000ची पहिली मदत त्यांची पोचेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे। त्यामुळं साधारण पायाभूत सुविधाचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये NDRF असेल, मिलिटरी असेल, आपण काही एअरलिफ्ट करून लोक काढलेली असतील ती काही टीम असेल, किंबहुना कोल्हापूरपासून सांगलीपासून अनेक भागातनं रेस्क्यू टीम आल्या होत्या, त्याही लोकांनी खूप मोठी मदत या ठिकाणी केली। त्याही लोकांना मी धन्यवाद देईन, मिलिटरीलाही मी मनापासून धन्यवाद देईन। NDRFचे जवान त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन की आपल्या सगळ्यांच्या प्रशासनातले सगळे अधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार, कलेक्टर, CO, ग्रामविकास अधिकाऱ्यापासून कृषी अधिकाऱ्याच्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून हे जनजीवन सामान्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या लोकांना तातडीची आणि प्राथमिक मदत मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। पण हे सगळं करत असताना मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन, पूरग्रस्त जनतेच्या वतीनं देईन, या भागातल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं देईन की त्यांनी नियम निकषाच्या पुढे जाऊन शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि संकटातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हे सरकार आमचं आहे अशा पद्धतीची भावना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होईल इतकी मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। आपण बघितलं असेल आमच्या विरोधी पक्षांनी 10,000 कोटीचं पॅकेज द्यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आपण सगळ्यांनी बघितलं असेल। पण 10,000 कोटीच्या पुढे जाऊन 31,500 कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासोबत आणखीन काय आम्ही मदत या निमित्तानं करतोय, धान्याच्या रूपानं बाकीच्या याच्या रूपानं मदत करतोय, ती अतिरिक्त मदत या निमित्तानं सगळ्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्तांना या निमित्तानं मिळेल अशा पद्धतीची रचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। मी सगळ्या पूरग्रस्तांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। परंतु आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की ही सगळी मदत शेतकऱ्यांचं जीवन पूर्ववत करायला पुरेशी असेल का नाही हा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं असला तरीसुद्धा शेतकऱ्यांना या संकटातनं बाहेर पडण्यासाठी जे काय जास्तीत जास्त देता येईल तो द्यायचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाउमेद होऊ न देता पुन्हा त्याचं जनजीवन सुरक्षित आणि व्हावं आणि सुरळीत व्हावं म्हणून आम्ही शासन प्रयत्न करेल अशा पद्धतीचं या पॅकेजच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। आज आपण बघतोय की दिवाळीच्या प्रसंगी आमच्या अनेक कुटुंब देशोधडीला लागली, घरात पाणी आलं, घरातलं अन्नधान्य भिजलं आणि खूप मोठं संकट बांधवांच्यावर आलं। दिवाळी आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, खास करून सोलापूरच्या DPDCनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी, या संकटातनं बाहेर पडत असताना त्यांना ती शक्ती मिळावी, दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणारं सगळं किट आम्ही तयार केलं। साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण 12,500च्या आसपासची बाधित कुटुंब आहेत, त्यांना ती मदत देत असताना आणखीन काय लोकांना मदत देता येते का या निमित्तानं तेही आम्ही बघतोय। आणि साधारण माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी आहेत, त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं, तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू।
आणि लाडक्या बहिणीला नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्याच भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार, आमचे देवाभाऊ आमच्या पाठीशी आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. खास करून आम्ही सगळेच पुढे बसलेले आमचे आमदार असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी असतील, शासनानं दिलेल्या किटच्या पेक्षा पुढे जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा भावांच्यासाठी आम्ही काही मदत, दिवाळीची मदत म्हणून आम्ही काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तेही शासनाचं किट एक सोबत जाईल, त्याच्यासोबत आमचं एक किट सोबत जाईल आणि दोन्ही किट मिळून या लोकांना मदत करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय. म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किटमध्ये असेल. दिवाळीचा साबण, कोलगेट पेस्टपासून, चटणीपासून, अगदी मसाल्यापासून, रवा, डाळ, अगदी साखर, अगदी म्हणजे जे दिवाळीला लागेल ते सगळं, की जेणेकरून पुन्हा दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं काही खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था आम्ही राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020097987. नितेश सचदेव. मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळकी, सोलापूर.